नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जुलै-ऑगस्ट 2025 महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी, राजकीय अस्थैर्य, नेतृत्व बदल, मंत्रिमंडळात फेरबदल शक्य, भाग 1। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। या घटना घडणार: शाळा कॉलेजमध्ये बंद आंदोलने, कलाकार, सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना, मोठे अपघात, भूकंप, विमान दुर्घटना यातून मोठी हानी होती। शेअर मार्केटमध्ये पडझड, सोन्या चांदीच्या भावात वाढ शक्य। 9 ऑगस्टच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित असून तृतीय स्थानातून मकर राशीत श्रवण नक्षत्रात पौर्णिमा होत आहे। चतुर्थात राहू, पंचम स्थानात शनी नेपच्यून, सप्तमात हर्षल, अष्टमात शुक्र गुरु व नवमात रवी बुध, दशमात केतू व लाभस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता दशमातील केतू व लाभस्थानातील मंगळ असल्याने राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता राहील। प्रमुख मंत्र्यांचे राजीनामे, मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता राहील। सत्ताधारी पक्षात मोठे बदल होतील। नव्या नेतृत्वाला या काळात संधी मिळेल। लोकसभा, राज्यसभा यांसारख्या सभागृहांमध्ये मोठे गोंधळ, विसंवाद, हाणामारी यांसारखे प्रसंग या काळात अनुभवास येतील। सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठी हमरीतुमरी या काळात होणार आहे। तसेच पंचमातील शनी नेपच्यून मंगळाच्या प्रतियोगात असल्याने याच महिन्यात म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता राहील। मार्केटमध्ये मंदीचे देखील वातावरण राहणार आहे। या योगामुळे लहान मुले, विद्यार्थी यांचे अपघात, सामूहिक दुर्घटना होण्याची देखील शक्यता राहील। नवीन प्रवेश परीक्षा वादाच्या भोवऱ्यात या काळात अडकतील। अष्टमातील गुरु व शुक्रमुळे मोठी स्त्री, कलाकार, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात। मात्र सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होईल। देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल या काळात अनुभवास येतील। याच नंतर बुध प्लुटो या योगामुळे मोठ्या लेखक, साहित्यिकांचा मृत्यू या काळात संभवतो। प्रसार माध्यमांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल एका महिन्यात होण्याची देखील या काळात शक्यता वाटते। महत्वाच्या राज्यातील सरकार अस्थिर होऊन सत्ता बदल किंवा अल्पमतात येण्याची देखील या काळात शक्यता राहील। पुढील काळात रवी हर्षल केंद्रयुत होत असल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी अस्थिरता या काळात निर्माण होऊ शकते। राजीनामे किंवा नेतृत्व बदल, सत्तांतर या घटना या काळात संभवतात। या काळात शिक्षक, प्रोफेसर, शिक्षण संस्था यांच्यावर मोठे आरोप होतील। या क्षेत्रातील व्यक्ती वादविवादात अडकतील। यांच्यावर कायदेशीर कारवाया देखील होतील। शाळा, महाविद्यालये या ठिकाणी हिंसा, आंदोलने तीव्र होतील। खेळाडूंसाठी देखील हा काळ प्रतिकूल असून मोठे अपघात, दुखापती किंवा अपयशाचा सामना खेळाडूंना करावा लागेल। शनी मंगळ प्रतियोगामुळे मोठे अपघात, आगीच्या दुर्घटना, विमान दुर्घटना, अतिरेकी कारवाया, भूकंप यांसारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते। या काळात शिक्षकांचे संप, विद्यार्थ्यांचे बंद, शिक्षकांवर होणारे हल्ले या घटना संभवतात। या काळात मोठे गुन्हेगार पकडले जातील किंवा मारले जातील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।